श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मकर राशीच्या जातकानं 23 फेब्रुवारी 2026 ही केवळ एक तारीख नाही, तर हा काळ रात्रीचा तो प्रहर आहे ज्याची क्रांती तलवार गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या नशिबावर होती. ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेल्या त्या 5 चमत्कारी घटना तुमच्या आयुष्यात घडणार म्हणजे घडणारच. कारण गुरुजींनी अत्यंत सूक्ष्म अभ्यासानंतर असा इशारा दिलाय की या अवकाशात मंगळ आणि राहूची जी विस्फोटक युती होत आहे ती तुमच्या आयुष्यात असा काही भूकंप घडवून आणणार आहे ज्याने तुमचे संपूर्ण जग हादरून जाईल. तुमच्या कुंडलीत या द्वितीय भावात जे काही शिस्तय ते तुमच्या रक्ताच्या नात्यात विष कालवण्यासाठी पुरेसं आहे. पण सावधान, हा केवळ एका मोठ्या वादळाचा इशारा आहे. त्यामागे दडलेलं मुख्य रहस्य अजून समोर यायचं आहे. त्यामुळे मकर राशीच्या जातकानं गुरुजीच्या मते आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत सुद्धा तुमच्यावर इतका मोठा धोका घोंघावत आहे की तुमची वर्षानुवर्षाची कमाई एका रात्रीत मातीमोल होऊ शकते. तुमच्या आजूबाजूला वावरणारी काही हसत हसमुख माणसं प्रत्यक्षात तुमच्या विनाशाचा सापळा रचत आहेत. ऑनलाईन व्यवहार असो किंवा जमिनीचे व्यवहार, प्रत्येक सही करण्यापूर्वी 100 वेळा विचार करा. आणि गुरुजींनी स्पष्ट संकेत दिलंय, ज्या व्यक्तीवर तुम्ही जीवापाड विश्वास ठेवता तीच व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची दाट शक्यता आहे. पण हा विश्वासघात नक्की कोण करणार आहे हे गुपित अजून गुलदस्त्यात आहे, ते पुढे मी सांगणारच आहे. त्यामुळे मकर राशीच्या जातकोणी इतक्या भयानक संकटाच्या काळोख्यात गुरुजींनी एक अत्यंत सूक्ष्म पण शक्तिशाली आशेचा किरणही पाहिलाय. जर तुम्ही या भीषण काळात स्वतःचा संयम राखला आणि हनुमंतरायाची कास धरली, तर हाच काळ तुम्हाला अशा काही गुप्त धन लाभाकडे घेऊन जाऊ शकतो ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. जुन्या रखडलेल्या कामातून अचानक लक्ष्मीचे आगमन होण्याचे संकेत मिळत आहेत. परंतु या फायद्याच्या आड एक अत्यंत भयानक शर्त दडलेली आहे. ती अट काय आणि 23 फेब्रुवारीच्या त्या रात्री नेमका कोणता अनर्थ ओढवणार आहे, ही सर्व आम्ही उघड करणारच आहोत या भविष्यवाणीच्या पुढील भागामध्ये. त्यामुळे पुढील भागात काय घडणार, तर मंगळ आणि राहूचा तो अंगारक योग नेमका कोणाचा बळी घेणार, तुमच्या घरातील ती कोणती जागा आहे जिथे संकटाचा वास येतोय, आणि गुरुजींनी सांगितलेला तो गुप्त उपाय जो तुम्हाला विनाशातून वाचू शकतो. त्यामुळे मित्रांनो, चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढचा भाग तुमच्या आयुष्यासाठी निर्णायक ठरणार आहे. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मकर राशीच्या जातकानं गुरुजीच्या मते मंगळ आणि राहूच्या अंगारक योगाचा सर्वात घातक परिणाम तुमच्या कुटुंबाच्या सुख आणि शांतीवर होणार आहे. तुमच्या घरातील एखादी जुनी वस्तू किंवा कोपऱ्यात पडलेली अडगळ नकारात्मक ऊर्जेचा केंद्रबिंदू बनत आहे, जी घरातील कर्त्या पुरुषाच्या प्रकृतीवर थेट घाला घालू शकते. त्यामुळे 23 फेब्रुवारीच्या त्या रात्रीपासून तुमच्या घरातील वातावरणात एक अनामिक भीती आणि तणाव जाणू लागेल. ही ऊर्जा तुमच्या बुद्धीवर असा काही परिणाम करेल की तुम्ही स्वतःच्याच हाताने स्वतःचे नुकसान करून घ्याल. तर मित्रांनो, पण थांबा, त्या विनाशाच्या सावटातही एक दैवी संकेत दडलेला आहे, जो केवळ शुद्ध अंतःकरण असलेल्या जातकांनाच गवसणार आहे. त्यामुळे मकर राशीच्या जातकानं त्यामागे एक अत्यंत धक्कादायक सत्य सुद्धा समोर आलंय. तुमची फसवणूक करणारी व्यक्ती बाहेरची नसून तुमच्या रक्ताच्या नात्यातील, तुमच्या घराचा उंबरठा ओलांडणारी एखादी अतिशय जवळची व्यक्ती, भावकीतली व्यक्ती असण्याची दाट शक्यता आहे. 90% शक्यता आहे मित्रांनो. हा विश्वासघाताचा योग तुमच्या कुंडलीत इतका प्रबळ झाला आहे की तुमची संपत्ती हडपण्यासाठी रचलेला षडयंत्र आता अंतिम टप्प्यात आलाय. परंतु गुरुजींनी एक सकारात्मक बाजू अशी सांगितली, जर तुम्ही या काळात शांत राहून पाहिजे ते मौन पाळले, तर शत्रू स्वतःच्या जाळ्यात अडकेल आणि तुमची गेलेली प्रतिष्ठा दुप्पट वेगाने परत येईल. मकर राशीच्या जातकानं या भीषण संकटातून वाचवण्यासाठी गुरुजींनी आता त्या गुप्त अटीचा खुलासा केला आहे. 23 फेब्रुवारीच्या त्या निर्णायक रात्री जर तुम्ही एक विशिष्ट चूक टाळली, तर मंगळाची हीच विनाशकारी शक्ती तुमच्यासाठी कुबेराचा खजिना उघडू शकते. ही शक्ती तुम्हाला अचानक अशा काही संधीकडे घेऊन जाईल जिथे तुमची वर्षानुवर्षे असलेली गरिबी, पैशाची चणचण कायमची संपून जाईल. पण ती एक चूक कोणती, आणि हनुमानजीने दिलेल्या संकेतानुसार तुम्हाला कुणाच्या उंबरठ्यावर नक्की काय करायचंय, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण बघूया पुढे. मकर राशीच्या जातकनं गुरुजीच्या मते 23 फेब्रुवारीच्या रात्री जेव्हा मंगळ कुंभ राशीत प्रवेश करतोय, तेव्हा अवकाशात अशा लहरी निर्माण होतात ज्या तुमच्या मानसिक स्थितीवर थेट हल्ला करत आहेत. त्या रात्री तुम्ही टाळायची सर्वात मोठी चूक म्हणजे रात्री 10 नंतर कोणाशीही केलेले वादविवाद किंवा नवीन कामाची चर्चा. गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की त्या रात्री तुमच्या घरातील शांतता भंग पावली तर तो अंगारक योग तुमच्या आरोग्यावर मोठा घाला घालू शकतो. परंतु त्यात एक अत्यंत सकारात्मक बाब अशी आहे की याच रात्री निसर्गाची दारे देखील उघडणार आहेत. जर तुम्ही त्या रात्री मौन पाळून फक्त नामस्मरण केले, तर तुमच्या प्रत्येक जन्माची पाप जळून खाक होऊन तुमच्या भाग्योदयाचा नवा काळ सुरू होणार आहे. मकर राशीच्या जातकानं लक्षात घ्या, आता वेळ आली आहे त्या गुप्त महा उपायाची, ज्याने विनाशाचे सावट संपत्तीच्या वर्षावात बदलून जाईल. गुरुजींनी सांगितले की 23 फेब्रुवारीला सूर्यास्तापूर्वी
तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर उजव्या बाजूला शेंदुराचा एक छोटा स्वस्तिक काढावा. जिथे चमेलीच्या तेलाचा दिवा लावा. हा दिवा केवळ प्रकाश देणार नाही, तर तुमच्या राशीवर घुंगवणारा राहूचा प्रभाव कायमचा नष्ट करेलच. आणि या उपायामुळे शत्रूने तुमच्या विरुद्ध रचलेले कितीही मोठे षडयंत्र असो, त्याचे रूपांतर तुमच्या विजयात होईल. शत्रूची चाल तुमच्यासाठी प्रगतीची शिडी ठरेल, हा कुर्चीचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे मकर राशीच्या जातकुडे या भविष्यवाणीचा सर्वात मोठा आणि आनंदाचा खुलासा म्हणजे या भीषण ग्रहाच्या युतीनंतर तुमच्या कुंडलीत राजयोग सक्रिय होतोय. मंगळाची शक्ती जेव्हा हनुमंतरायाच्या आशीर्वादाशी जोडली जाईल, तेव्हा तुम्हाला अशा स्वतःकडून धनलाभ होईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. तुमची रखडलेली थांबलेली कामे मार्गी लागतील. समाजात तुम्हाला मान सन्मान मिळेल. गुरुजींनी सांगितलेला हनुमान चालीसा आणि तीनमुखी रुद्राक्ष हे केवळ उपाय नाहीत, तर तुमचे सुरक्षा कवच आहेत मित्रांनो. जो जातक हा विश्वास ठेवून 23 फेब्रुवारीचा काळ पार करेल, त्याच्या आयुष्यात सुखाची सुवर्णयुग नक्कीच येईल. लक्षात घ्या. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते 23 फेब्रुवारीचा हा काळ तुमच्या पूर्वपुण्याईचा हिशोब चुकता करण्याचा काळ आहे. मंगळ आणि राहूची ही युती तुमच्या अंतर्मनात एक अनामिक भीती निर्माण करेल, जसे की काहीतरी वाईट घडणार आहे. पण गुरुजींनी एक अत्यंत सकारात्मक गुपित सांगितले आहे. ही भीती म्हणजे प्रत्यक्षात तुमच्या आयुष्यातील वाईट शक्तींचा अंत होण्यापूर्वीची धडपड आहे. ज्याप्रमाणे सूर्योदयापूर्वी सर्वात जास्त अंधार असतो, तसेच तुमच्या आयुष्यातील दुःखाचा अंधार आता संपण्याच्या मार्गावर आहे. 23 फेब्रुवारीच्या त्या रात्री तुमच्या स्वप्नात जर एखादा दैवी संकेत मिळाला, तर समजा की तुमची संकटातून सुटका झाली आहे आणि साक्षात हनुमंतराय तुमच्या पाठीशी उभे राहिले आहेत. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार या काळात तुमच्या घरातील स्त्री शक्तीचा अपमान करणे तुमच्या विनाशाला आमंत्रण देऊ शकते. मग ती तुमची आई असो, पत्नी असो वा मुलगी. पण जर तुम्ही त्यांचा आशीर्वाद घेऊन या कठीण काळात पाऊल टाकले, तर तुमच्या कुंडलीतील कितीही मोठा दोष असला तरी त्याचे रूपांतर सौभाग्यात होईल. गुरुजी म्हणतात की ज्या मकर राशीच्या घरात या काळात आनंदाचे आणि आदराचे वातावरण असेल, तिथे कुबेराचा आशीर्वाद कायमचा स्थिरावणार आहे. हा काळ तुम्हाला केवळ पैसाच नाही, तर समाजात एक वेगळी ओळख आणि वजन मिळवून देणारा ठरेल, ज्यामुळे तुमचे विरोधकही तुमच्यासमोर नतमस्तक होतील. मकर राशीच्या जातकांनो, या संपूर्ण भविष्यवाणीचा सर्वात मोठा मास्टर की उपाय गुरुजींनी आता दिला आहे. 23 फेब्रुवारीच्या संकटाला संपत्तीत बदलण्यासाठी त्या दिवशी गरीब किंवा गरजू व्यक्तीला लाल रंगाच्या वस्तूचे दान करा. हे दान तुमच्या आयुष्यातील मंगळ दोषाला शांत करेल आणि तुमच्या भाग्याचे बंद दरवाजे उघडेल. गुरुजी ठामपणे सांगतात की जो जातक श्रद्धेने हनुमानजींच्या नामाचा जप करेल, त्याला या विस्फोटक योगाचा स्पर्शही होणार नाही. उलट हा काळ तुमच्यासाठी सुवर्ण काळाची पहिली पायरी ठरेल. तुमची प्रगती आता कोणीही रोखू शकणार नाही. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते 23 फेब्रुवारीच्या त्या रात्रीबरोबर मध्यरात्री दुपारचे 12:45 अवकाशात अशा लहरी निर्माण होणार आहेत, ज्या मकर राशीच्या जातकांच्या आज्ञाचक्रावर थेट परिणाम करतील. ही तीच वेळ आहे जेव्हा अंगारक योग त्याचा सर्वात भीषण प्रभाव टाकू शकतो, परंतु याच क्षणी एक अत्यंत सकारात्मक रहस्य देखील दडलेले आहे. गुरुजी सांगतात की या एका विशिष्ट क्षणी जर तुम्ही तुमचे दोन्ही हात जोडून फक्त ओमचा उच्चार केला, तर तुमच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा जळून नष्ट होईल. हा तो क्षण आहे जेव्हा मंगळाची विनाशकारी शक्ती तुमच्यासाठी इच्छापूर्ती शक्तीमध्ये रूपांतरित होईल. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न पूर्ण होण्याची सुरुवात याच क्षणापासून होऊ शकते. मकर राशीच्या जातकांनो, या संपूर्ण प्रवासातील सर्वात मोठा खुलासा गुरुजींनी आता केला आहे. मंगळ आणि राहूचा हा खेळ तुमच्या कुंडलीत केवळ संकट आणण्यासाठी नाही, तर तुमच्या आयुष्यातील खोट्या माणसांचा मुखवटा उतरवण्यासाठी आला आहे. या काळात जे तुमचे साथ सोडतील ते तुमचे कधीच नव्हते, पण जे या काळात तुमच्या पाठीशी उभे राहतील तेच तुमच्या सुवर्णकाळाचे वाटेकरी ठरतील. गुरुजींनी एक अत्यंत शुभ संकेत दिला आहे की 23 फेब्रुवारीनंतरच्या 72 तासांच्या आत तुम्हाला अशा एका व्यक्तीचा फोन किंवा निरोप येईल जो तुमच्या करिअरची दिशा कायमची बदलून टाकेल. ही व्यक्ती तुमच्यासाठी साक्षात दैवी दूत बनून येईल आणि तुमच्या आर्थिक विवंचनेचा शेवट करेल. मकर राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या ब्रह्मास्त्र मंत्राची, जो गुरुजींनी या संकटाचा नाश करण्यासाठी दिला आहे. हा मंत्र म्हणजे साक्षात हनुमंतरायांचे अभयदान आहे. 23 फेब्रुवारीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यावर एका कागदावर शेंद्राने हनुमान असे लिहून ते तुमच्या पाकिटात ठेवा. गुरुजींच्या मते हा छोटासा उपाय तुमच्यासाठी अभेद्य सुरक्षा कवच ठरेल. यामुळे केवळ अपघात आणि फसवणूकच टळणार नाही,
तर 27 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला एखादी मोठी गुड न्यूज किंवा अनपेक्षित लॉटरी लागल्यासारखा आनंद मिळेल. मकर राशीच्या जातकांनो, घाबरू नका, कारण या भीषण ग्रहदशेच्या शेवटी तुमच्यासाठी राजासारखे आयुष्य जगण्याचे योग बनत आहेत. गुरुजींचा शेवटचा आशीर्वाद. संकटाची रात्र मोठी असली तरी हनुमंतरायांच्या भक्तासाठी विजयाचा सूर्योदय निश्चित आहे. बजरंगबलीचा आशीर्वाद कायम राहण्यासाठी आता लगेच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावनाने जय बजरंगबली, कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा असे लिहा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.